महत्त्वाची बातमी समोर येते। पालघरच्या तारापूर एमआयडीसीत स्फोट झालेला आहे। काही कामगार जखमी झाल्याची शक्यता आहे। तारापूर एमआयडीसीतील विराज प्रोफाइल कंपनीत हा स्फोट झाल्याची माहिती आहे। अग्निशमन दल घटनास्थळी तत्काळ दाखल झालेला आहे। आगीवर नियंत्रण मिळवण्याचं काम देखील सुरू आहे। मोठी बातमी समोर येते। पालघरच्या तारापूर एमआयडीसीत हा मोठा स्फोट झालेला आहे। काही कामगार जखमी झाल्याची शक्यता वर्तवण्यात येते। तर या ठिकाणी अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी तत्काळ दाखल झालेल्या आहेत। आगीवर नियंत्रण मिळवण्याचं काम या ठिकाणी सुरू आहे। दरम्यान परिसरात मोठ्या प्रमाणात हे धुराचे लोट पसरलेले आहेत। बोईसरमध्ये ही दृश्य आपण पाहतोय। विराज प्रोफाइल कंपनीत स्फोट झाल्याची माहिती आहे। या स्फोटात काही कामगार जखमी झाल्याची शक्यता वर्तवण्यात येते। अग्निशमन दल घटनास्थळी तत्काळ दाखल झालेला आहे। संपूर्ण परिस्थिती नियंत्रणात आणण्याचं काम देखील सुरू आहे। विराज प्रोफाइल या कंपनीत हा स्फोट झाल्याची माहिती आहे। ही दृश्य आपण पाहतोय। धुराचे लोट मोठ्या प्रमाणात त्या परिसरात पसरलेले आहेत। पालघरच्या तारापूर एमआयडीसीतील विराज कंपनीत हा स्फोट झाल्याची माहिती आहे। या स्फोटात काही कामगार जखमी झाल्याची देखील शक्यता आहे। दरम्यान अग्निशमन दल त्या ठिकाणी आता पोहोचलेला आहे। त्यांच्याकडून या संपूर्ण आगीवर नियंत्रण मिळवण्याचं काम देखील सुरू आहे। दरम्यान किती कामगार जखमी झाले हे काही वेळातच खरं तर समजण्याची शक्यता आहे। विराज कंपनीत हा स्फोट झालाय। अधिक अपडेट घेऊयात आपले प्रतिनिधी विनायक पवार यांच्याकडून। विनायक, काय अधिकची माहिती आहे या संदर्भात? हो कृपा, नक्कीच तारापूर औद्योगिक वसाहतीमधील विराज प्रोफाइल SMS प्लॉट नंबर 13334 यामध्ये सकाळी 11च्या सुमारास भीषण असा स्फोट झाला। जवळपास 1 ते 1.5 किलोमीटरचा परिसर आहे तो पूर्णपणे हादरला आहे। यामध्ये कंपनीतील कामगार आहेत ते जखमी झालेले आहेत। अधिकृत माहिती आहे ती काही वेळात प्रशासनाकडून देण्यात येत आहे। घटनास्थळी अग्निशामकच्या 2 गाड्या आहेत तसेच बोईसर पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी घटनास्थळी दाखल आहेत। कृपा विनायक, काय जीवितहानी झाल्याची माहिती अद्याप मिळाली आहे? अद्याप तरी प्रशासनाकडून तसं सांगितलं नाहीये, परंतु येत्या काही वेळामध्ये ही संपूर्ण माहिती जी आहे ती देण्यात येईल, प्रशासनाकडून सांगण्यात आलंय। बरं, हा स्फोट नेमका कशामुळे झाला याची काही माहिती समोर आलेली आहे का? कारण मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी धुराचे लोट पसरलेत। प्राथमिक माहितीनुसार विराज प्रोफाइल कंपनी ही लोखंड उत्पादन कंपनी आहे। यामध्ये बॉयलरचा स्फोट झाला असल्याची जी शक्यता आहे ती प्रशासनाकडून वर्तवण्यात आली आहे। त्यामुळे हा जो स्फोट आहे तो कमीत कमी स्फोट झाल्यानंतर 1.5 किलोमीटरचा परिसर आहे तो पूर्णपणे हादरलेला आहे। किती कामगार एकूण या कंपनीत सध्याच्या घडीला काम करत होते याची काही माहिती? साधारण 200 ते 250 जे कामगार होते ते सकाळच्या फर्स्ट शिफ्टची जी ड्युटी असते त्या ड्युटीमध्ये तैनात होते, अशी माहिती आहे ती कंपनी प्रशासनाकडून देण्यात आली आहे। अग्निशमन दल त्या ठिकाणी दाखल झालेला आहे। प्रशासनाकडून नेमकी कशा प्रकारे खबरदारी घेण्यात येते विनायक? प्रशासनाकडून सध्या कंपनी शेजारी ज्या इतर कंपन्या आहेत त्यांना ही सुरक्षेच्या कारणास्तव त्या कंपनीतील कामगारांना बाहेर काढण्यात आलेलं आहे। पोलिसही मोठ्या प्रमाणात तैनात करण्यात आले आहेत। अगदीच विनायक, खूप खूप धन्यवाद आपण दिलेल्या या अपडेट संदर्भात। खरं तर ही थेट दृश्य आपण पाहतोय। बोईसरच्या ह्या विराज कंपनीत मोठा स्फोट झालेला आहे। जीवितहानी झाल्याची अद्याप माहिती मिळालेली नाहीये, परंतु काही कामगार या स्फोटात जखमी झाल्याची शक्यता आहे। अग्निशमन दल त्या ठिकाणी दाखल झालेला आहे। आगीवर नियंत्रण मिळवण्याचं काम देखील सुरू आहे।